दादर रेल्वे स्थानकाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस नामांतर करण्यात महाराष्ट्र राज्याचे महायुती सरकारला अपयश आलेल्या निषेधार्थ गुजरात राज्यात भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या निवासस्थानी समोर लक्षवेधी उग्र निवेदन सादर करण्यात आलंय। या ठिकाणी माहिती देण्यात आली। अखिल भारतीय आदिवासी सेना संस्थापक प्रमुख बीना उघडे यांनी या ठिकाणी पत्रकार परिषदेत माहिती दिली। अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने तमाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमींच्या वतीने मुंबईत दादर चैत्यभूमीच्या जवळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनसचे नाव दादर रेल्वे स्टेशनला देण्यात यावं अशा आशयाची मागणी अनेक वर्षांपासून तत्कालीन व विद्यमान सरकारकडे आजपर्यंत सातत्याने करण्यात आली आहे। या मागणीकरिता रेल रोको आंदोलनाच्या स्वरूपापासून विविध जन आंदोलनेही करण्यात आली। मात्र महाराष्ट्राच्या विद्यमान महायुती सरकारचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवार यांच्या आमदार व त्यांचे सहकारी यांना हा प्रश्न सोडविण्याकामी अध्यापक वेळ मिळालेला नाही। त्यानिमित्तानं 14 एप्रिल 2026 रोजी दादर रेल्वे स्थानकाचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नामांतर करण्यासाठी राज्य शासनानं विशेष एकदिवसीय अधिवेशन घेऊन या कमी अद्याप कोणत्याही प्रकारच्या सूचना हटवा कुठल्याही प्रकारचे मत जाहीर केलेले नाही। तरी त्यानिमित्तानं महाराष्ट्रात सध्या उपवर्गीकरणाची मोहीम सुरू आहे व या इतर मागण्यांचा समावेश राहील अशी माहिती अखिल भारतीय आदिवासी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व संस्थापक प्रमुख दिनांक उघडे साहेब यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी पत्रकार परिषदेत जगन जोशी, मिलिंद जाधव, दशरथ वडतेने, सपना करंजकर, कृष्णा जुगरे, बारकुबाई जुगरे आदी आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। वृत्तसंकलन अधिकार न्यूज, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। बोला। आज अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित केलेली होती। या पत्रकार परिषदेचा संदर्भ असा आहे की आपण गेल्या अनेक वर्षापासून मुंबईत दादर रेल्वे स्टेशनचं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस नामांतर करण्यात यावा अशी तमाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमी जनतेची मागणी आपण अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीनं तत्कालीन आणि विद्यमान सरकारकडे केलेली आहे। या बाबतीमध्ये विद्यमान राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जयंतीच्या कालावधीत घोषणा केली होती की यावेळेला जगात अशी कधी घडली नाही अशी आंबेडकर जयंती आपण साजरी करूया, आमचं महाराष्ट्राचं महायुती सरकार साजरं करेल अशा पद्धतीची त्यांनी घोषणा केली होती। आणि त्या अनुषंगानं आम्ही त्यांना पत्रव्यवहारही केला की जर आपण इतक्या जगात कधी होणार नाही असा उत्सव जर साजरा करत असाल तर मग इथे आंबेडकर जयंतीला बाबासाहेब आंबेडकरांचं नामांतर दादर रेल्वे स्टेशनला करा। आणि त्या अर्थानं खऱ्या अर्थानं तमाम आंबेडकर जयंतीचा हा जागतिक ऐतिहासिक होईल असं आम्हाला वाटायला लागलं। म्हणून तुम्ही एक दिवसाचं अधिवेशन घ्या, विशेष अधिवेशन घ्या, ठराव संमत करा आणि 14 एप्रिलच्या अगोदर नामांतर करा असं पत्र आपण राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल, उपमुख्यमंत्री आणि या मंत्रिमंडळातील काही जबाबदार मान्यवर मंत्री महोदयांना पाठवलं की जे फुलेशाह आंबेडकरांना मानतात अशा लोकांना पत्रव्यवहार केला आपण। पण यात कोणीही या प्रश्नाकडं लक्ष दिलं नाही आणि या प्रश्नाकडे जी काही दुर्लक्ष केलं याचा तीव्र आम्ही निषेध करत आहोत। कारण त्या महाराष्ट्रामध्ये सर्वांची नावं चालतात, मग बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला का वावडं वाटलं तुम्हाला? असं कोणतं पाप केलं बाबासाहेबांनी की तुम्ही त्याचं नाव द्यायला लागता? त्या चैत्यभूमीवर जाऊन तुम्ही माथे टिकवता, पंतप्रधान येत आहेत तिथे, राज्यपाल येत आहेत तिथे, मुख्यमंत्री येत आहेत तिथे, सगळं मंत्रिमंडळ जातो तो त्याच्या पुढे जाऊन बाबासाहेबांना नतमस्तक होतो। पण नामांतरण करण्यासाठी का मागे सरकता? आणि मग जर तुम्ही बाबासाहेबांचं नाव द्यायला जर तुम्हाला जर संकोचित वाटत असेल, लाज वाटत असेल, कमीपणा वाटत असेल का या पद्धतीनं जर असा अवमान केला जात असेल तर त्याचाच कोप आज असा दिसतो आम्हाला तर तुम्ही बाबासाहेबांच्या नावाची बेमानी केली म्हणून वरती विमानानं उडण्याच्या वेळी तुम्हाला मोटरसायकलवर फिरावं लागलं। आज विमानानं उडणारी माणसं मोटरसायकलवर गल्लीबोळांना फिरवायला लागले, याचं कारण की तुम्ही बाबासाहेबांच्या नावाची बेईमानी केली।
आणि म्हणून मग महाराष्ट्र सरकार हे अपयशी सरकार आहे, नाकामाबी सरकार आहे. यांना साधं बाबासाहेबांचं नामांतर करता आलं नाही आणि म्हणून तो न्याय आता आम्ही शेवटी राज्याचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या दरबारात घेऊन चाललो आता. आणि म्हणून महाराष्ट्राचं एक आंदोलन गुजरातमध्ये करायला जावं लागलं ही शर्मेची बाब आहे. उलट या महाराष्ट्रात सगळ्या राज्याची लोक येत आहेत आणि उलट महाराष्ट्राची लोक गुजरातमध्ये जाऊन न्याय मागत आहेत. शोकांती काय मोठी. आणि म्हणून नामांतर झालं पाहिजे, नामांतराचा प्रश्न सुटला पाहिजे. हे नाकायम सरकारचा आम्ही निषेध करणार आहोत आणि याकरता आम्ही भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या गुजरातच्या निवासस्थानावरती लक्षवेधी धरणे करणार आहोत आणि या प्रश्नाची पाठपुरावा करणार आहोत. त्यांना साकडं घालणार आहोत तर तुम्ही भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेबांच्या घटनेनुसारच पंतप्रधान पदावर विराजमान झालात. तुम्ही त्याची जाण ठेवाल, चैत्यभूमीवर गेलात, नरमस्तक झालात, त्या बाबासाहेबांच्या नावाला तुम्ही देखील मागे पाहू नका. ते नामांतर झालं पाहिजे आणि हे महाराष्ट्र सरकार अपयशी याचा आम्ही तीव्र निषेध करणार आहोत. याची सुरुवात आपण नाशिक महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या टेंबी नाका येथील निवासस्थानावर आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींनी लाटल्यात, त्या परत केल्या पाहिजेत. खोटे नाटे कागदपत्र करून गुन्हे जे काही खरेदी केल्या त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. अकार्यक्षम अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदल्या केल्या पाहिजेत. असे अनेक प्रश्न आहेत की त्यामध्ये त्या लागू आहेत. आणि जी काही आता जी काही जनजागृती उपकेंद्र चालू आहे ती मोहीम थांबली पाहिजे अशी मागणी आमची राहणार आहे. ही मागणी आम्ही गुजरातकडे करणार आहोत राज्याच्या उपमुख्यमंत्री